विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण आज पाहणार आहोत की सुप्रीम लेजिस्लेटिव्ह बॉडी ऑफ इंडिया, भारताची सुप्रीम लेजिस्लेटिव्ह बॉडी काय आहे, तर त्याच्याविषयी आपण पाहणार आहोत. तर सुप्रीम लेजिस्लेटिव्ह बॉडी भारताची कोणती आहे, तर ती म्हणजे संसद आहे. तर पार्लमेंट, संसद. संसद म्हणजे काय असं तुम्हाला जर विचारलं तर हे भारताचं आहे कायदे मंडळ. संसद म्हणजेच काय, तर हे भारताचं कायदे मंडळ आहे, सुप्रीम लेजिस्लेटिव्ह बॉडी ज्याला म्हटलं जातं. तर या ठिकाणी भारताला लागणारे, देशाला लागणारे कायदे तयार केले जातात. कोणत्या विषयावरती कायदे केले जातात, तर केंद्राकडे जे सूची आहे, केंद्र सूचीतले कायदे आणि प्लस समवर्ती सूचीतले कायदे केले जातात. समवर्ती सूची म्हणजे अशी सूची असते मित्रांनो, या ठिकाणी दोघंही कायदे करू शकतात. केंद्र पण कायदे करेल आणि राज्य पण कायदे करेल. दोघंही कायदे करू शकतात, केंद्र आणि राज्य. तर मग भारताची सुप्रीम लेजिस्लेटिव्ह बॉडी कोणती आहे असं तुम्हाला विचारतील, तेव्हा ती भारताची संसद आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि संसद काय करत असते, तर कायदे तयार करत असते. कायदे कोणते करते, तर देशाला लागणारे कायदे. तर भारताला लागणारे कायदे करते. उदाहरणार्थ आता महिला आरक्षणासाठी कायदा केला, घटना दुरुस्ती केली. महिलांना लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये आरक्षण देणारं बिल पास केलं. लोकसभा आणि विधानसभा. राज्यसभेमध्ये महिलांना आरक्षण नाही, लक्षात घ्या. तर महिलांना आरक्षण कुठे मिळेल, लोकसभा आणि विधानसभा इथेच आरक्षण मिळेल. राज्यसभेमध्ये आरक्षण मिळणार नाही. फक्त कनिष्ठ सभागृहामध्येच आरक्षण मिळतं, लक्षात घ्या. कनिष्ठ सभागृहामध्येच आरक्षण मिळतं. सध्या आरक्षण कोणाला दिलेलं आहे, तर सध्या जे आरक्षण चालू आहे, तर हे कोणाला दिलेलं आहे असं जर तुम्हाला विचारलं, सध्या एससी आणि एसटी यांना आरक्षण दिलेलं आहे. हे बोल्ड लिहितो, तुम्हाला लक्षात येईल. एससी आणि एसटी समाजाच्या मेंबर्सला त्या ठिकाणी लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये आरक्षण देण्यात आलेलं आहे. तर मग आपल्याला बघायचंय सुप्रीम लेजिस्लेटिव्ह बॉडी ऑफ इंडिया म्हणजे भारतासाठी कायदे करणारी सर्वोच्च संस्था कोणती आहे असं विचारतील तुम्हाला, तर ती संसद. तर मग भारतासाठी कायदे करणारी सर्वोच्च संस्था कोणती आहे, तर ती आहे संसद. आणि मग ह्या संसदेमध्ये किती सभागृह आहेत असं विचारतील तुम्हाला, तर ह्या संसदेमध्ये 2 सभागृह आहेत, लक्षात घ्या. कोणते 2 सभागृह आहेत, तर इथे तुम्हाला सांगितलेलं आहे की 2 सभागृह आहेत, एक म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा. तर हे 2 सभागृह आहेत. अगदी बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत आपल्याला शिकायचं आहे. तर लोकसभा आणि राज्यसभा. अगदी नवीन ज्या मुलांनी पाहिलं तर त्याला पण पॉलिटी कळालं पाहिजे, तर अशी ही बॅच आहे, पॉलिटीची बॅच. तर लोकसभा आणि राज्यसभा, तर हे 2 सभागृह आपल्या भारताचे सर्वोच्च कायदे करणारी जी संस्था आहे तिला आपण म्हटलंय संसद. तर या संसदेमध्ये 2 सभागृह आहेत. तर 2 सभागृहाची गरज का पडली त्याच्यावर आपण चर्चा करू. 2 सभागृहाची गरज का पडते, तर ते सांगा. तर गरज पडण्याचं कारण काय, तर हे सभागृह मध्ये मध्ये बरखास्त होत असतं. तर हे सभागृह बरखास्त होतं. मग देशाला सातत्य लाभलं पाहिजे, बरखास्त झाल्यावरती मग काम कोण करायचं, तर हे सभागृह मध्ये मध्ये गायब होऊन जातं इलेक्शनच्या काळामध्ये वगैरे. तर लोकसभा कामच करत नाही, तर त्यावेळेस राज्यसभा या ठिकाणी काम करत असते. तर राज्यसभा हे देशातलं असं कंटिन्यू चालणारं सभागृह आहे. तर त्याला आपण पॉलिटीच्या भाषेत म्हणू आपण कायमचे सभागृह म्हटलं जातं. तर राज्यसभेला कायमस्वरूपी सभागृह म्हटलं जातं. याच्यामध्ये किती सदस्य असू शकतात, तर मॅक्झिमम 250 सदस्य असू शकतात. घटनेमध्ये हे सांगितलेलं आहे. तर मॅक्झिमम 250 सदस्य असू शकतात. परंतु सध्या किती सदस्य आहेत असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. तर सध्या किती सदस्य आहेत, तर सध्या मित्रांनो 245 इतके सदस्य आहेत. कोणत्या सभागृहामध्ये, राज्यसभेमध्ये.
खूप कॉमन आहे क्वेश्चन, आपला जमला पाहिजे हे लेक्चर करणाऱ्यांना, आणि खूप कन्सेप्च्युअल प्रश्न विचारला तरीही जमलं पाहिजे. आणि लोकसभेमध्ये किती सदस्य आहे सध्या, तर तुम्हाला विचारलं तर सध्या तुम्हाला 545 असं बऱ्याच पुस्तकात दिलं, हे चुकलेलं आहे. तर हे चुकलेलं आहे. अभ्यास न करता बरेच लोक पुस्तकं काढतात. सध्या -2 झालेले आहेत. सध्या लोकसभेमध्ये किती सदस्य आहेत असं विचारलं तर 543. आणि घटनेत किती सांगितलेत, मॅक्झिमम किती असू शकतात, तर ते म्हणजे 552. तर 2 सदस्य कोणते कमी झालेत हे तुम्हाला कळालं पाहिजे. 2 सदस्य कोणते कमी झालेले आहेत, तर यांना म्हणायचं अँग्लो इंडियन सदस्य. 2 सदस्य कोणते कमी झालेत, तर यांना म्हणायचं अँग्लो इंडियन सदस्य. तर यांना अँग्लो इंडियन सदस्य म्हणायचं. हे जे 2 सदस्य आहेत, अँग्लो इंडियन म्हणजे काय, तर ज्याचे वडील युरोपातले आहेत. ज्याचे वडील युरोपातले आहेत. तर काही लोकांना युरोपही कळत नाही, मग जगाचा नकाशा तुम्हाला दाखवतो. ज्याचे वडील युरोपातले आहेत, तर याला म्हणायचा हा जगाचा नकाशा आहे. एवढंच जग आहे आणि या ठिकाणी युरोप आहे. तर हा झाला युरोप. दुसऱ्या पेननं गोल करतो, इथे लाल दिसत नाही, पांढऱ्या पेननं करतो. रशिया असा देश आहे, काही भाग इकडे पण आहे युरोपात आणि काही भाग, मोठा भाग त्याचा आशियामध्ये आहे. आशिया खंडातला सगळ्यात मोठा देश आहे रशिया. पॉलिटी शिकताना भूगोलातला काही भाग आपल्याला माहित असला पाहिजे. पॉलिटी शिकताना मग हे कशाला सांगलं असं नाही. तर ओव्हरऑल आपलं लेक्चर कसं असतं, तर एकदम फ्रुटफुल असतं. म्हणजे कुठे नाही कुठे तुम्हाला प्रश्न येणार म्हणजे येणार. तर हा युरोप खंड आहे. मग ह्या युरोपातले वडील असले पाहिजे आणि आई मात्र इथली असली पाहिजे. इथली म्हणजे भारतातली. हे भारताचा नकाशा बघा इथे. भारत आशिया खंडामध्ये आहे. तर आई इथली असली पाहिजे आणि वडील युरोपातले असले पाहिजे. या दोघांचा शुभमंगल झाले. वडील कोण असले पाहिजे, युरोपातले. वडील युरोपियन, आई भारतीय. यांच्यापासून जे बाळ झाले त्याचं नाव आपण XYZ ठेवू. हे जे बाळ आहे याला म्हणायचं अँग्लो इंडियन. यांना इंग्रज लोकांनी आरक्षण दिलं होतं आपल्या लोकसभेमध्ये, म्हणून लोकसभेची सदस्य संख्या 543 + 2 झाली होती. पण सध्या या दोघांचं आरक्षण रद्द केलंय. सध्या या दोघांचं आरक्षण रद्द केलंय. कोणत्या घटना दृष्टीने रद्द केलं असं विचारतील, तर तेही लक्षात ठेवायचं. 104वी घटना दुरुस्ती. पांढऱ्या पेनचं दिसतंय ना तुम्हाला, थांबा मला कॅमेऱ्यात बघू द्या. हा दिसतंय. तर कोणत्या घटना दुरुस्तीने आरक्षण रद्द केले, तर 104व्या घटना दुरुस्तीने आरक्षण रद्द केलं अँग्लो इंडियनचं. अँग्लो इंडियन के बारे में बाद में देखेंगे असं अमित शहाजी म्हटले. हा कायदा होत असताना 104वी घटना दुरुस्ती हा कायदा पण असतो, कारण हे सगळं कायदे मंडळामध्ये पास होत असतं, संसदेमध्ये पास होत असतं. तर भारताचं सर्वोच्च कायदे करणारी बॉडी कोणती आहे, तर ती म्हणजे संसद आहे. तर भारताचं सर्वोच्च कायदे करणारी बॉडी भारताची संसद आहे. आणि मग इथे कायदा करत असताना 104व्या घटना दुरुस्तीने काय केलेलं आहे, SC STचं आरक्षण वाढवलं. शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब म्हणजे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती ह्यांचं आरक्षण 10 वर्षासाठी वाढवलं. 2020 पासून ते 2030 पर्यंत एक्सटेंड केलेलं आहे. कुठलं आरक्षण, नोकरी मधलं नाही. आता खूप लोकांना वाटतं नोकरीतलंच आरक्षण. नोकरीतलं नाही, हे लोकसभा आणि विधानसभा मधलं आरक्षण आहे. तर लोकसभा आणि विधानसभा मधलं आरक्षण आहे. हे आरक्षण जे आहे हे वाढवलं 2020 पासून 2030 पर्यंत, म्हणजे 10 वर्षासाठी. सुरुवातीला घटना तयार झाली तेव्हा 10च वर्षासाठी दिलं होतं. मग दरवेळी घटना दुरुस्त्या करून 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 10-10 वर्षानंतर वाढवण्यात आलेलं आहे. तर हे लक्षात ठेवायचं.
तर ही 104वी घटना दुरुस्ती केली आणि ज्याचे वडील युरोपातले आहेत आणि आई भारतीय आहे अशा मुलाचं नाव आहे XYZ. अशाला अँग्लो इंडियनला डायरेक्ट लोकसभेमध्ये दोघांना जागा होत्या. हे विनाकारण तसे लोक शोधून त्यांना डायरेक्ट खासदार करायचे लोकसभेवरती. तर मग ही प्रथा बंद करून टाकली 104व्या घटना दुरुस्तीने. कारण असे शोधायचे पूर्वी इंग्रजांनी ही प्रथा चालू केली होती. आपण भारतीय लोकांनी का बरं चालू ठेवायची? मग ही प्रथा बंद करून टाकली. अमित शहाजी म्हणले उसके बारे में बाद में देखेंगे म्हणे आणि ती प्रथा बंद केली. म्हणून सध्या आपल्या लोकसभेमध्ये सदस्य किती आहेत असं जेव्हा विचारतील तर सध्या आपली लोकसभा बघा, लोकसभा आणि राज्यसभा या सुंदर अशा इमारतीमध्ये आहे. हिला आपण प्रोजेक्ट व्हिस्टा प्रकल्पांतर्गत तयार झालेली ही भारताची संसद आहे. तर ही संसद आहे आणि याच्यामध्ये 2 सभागृह आहेत. थांबा हे तुम्हाला दिसाव. तर ही नवीन आपल्या संसदेची इमारत आहे. ही इमारत बांधण्याचा जो प्रकल्प होता तर त्याला प्रोजेक्ट व्हिस्टा प्रकल्प म्हटले. टाटाने बांधलेली आहे आणि बिमल पटेल हे त्याचे आर्किटेक्चर आहेत. गुजराती माणूस आहे बिमल पटेल. तर हे आर्किटेक्चर आहेत. त्यांनी ही इमारत बांधली. यालाच भारताचं संसद म्हणायचं. हे संसद भवन आहे आणि या संसदेमध्ये 2 सभागृह आहेत. एक म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा. आणि लोकसभेत सध्या सदस्य किती आहेत असं विचारल्यावर 543 लिहायचं. 545 लिहायचं नाही रे बाबा, लक्षात घ्या. तर हे उत्तर पटकन लिहितात कारण पुस्तकात चूक देतं. कोणीही सोम्या गोम्या पुस्तक काढतो आणि त्याच्यात हे उत्तर लिहिलं असतं. पण तुम्हाला विचारता सध्या लोकसभेमध्ये सदस्य किती आहेत? 543 लिहायचं. सोम्या गोम्यांनो लक्षात ठेवा, 545 वजा 2 करायचे. सध्या 543 सदस्य आहेत. नवीन इमारत बांधून ठेवली पण अजून सदस्य वाढवायचे बाकी आहेत. तर ते वाढवणार कधी आहे? जनगणना झाल्यावर. जनगणना कधी होणार आहे माहित नाही अजून. 2026 पर्यंत ही सदस्य संख्या फ्रीज करून ठेवली म्हणजे गोठून ठेवली. लक्षात घ्या, ही सदस्य संख्या गोठून ठेवली. 2026 ला जेव्हा जनगणना होईल तेव्हा मग ही सदस्य संख्या वाढवायची कारण इमारत मोठी बांधून ठेवली. परंतु सदस्य मात्र सध्या लोकसभेमध्ये किती आहेत? 543 सदस्य आहेत. आणि राज्यसभेत किती आहे सध्या सदस्य? तर ते सुद्धा 245च आहे. मॅक्झिमम किती असू शकतात असाही प्रश्न येईल. राज्यसभेमध्ये किती सदस्य असू शकतात? 250 सदस्य असू शकतात. लोकसभेत मॅक्झिमम सदस्य किती असू शकतात? तर 552 सदस्य असू शकतात. सध्या 543 आहेत. लोकसभा आणि राज्यसभा दोघांना मिळून संसद म्हटलं जातं. संसदेचं 3रं सभागृह जे आहे तर त्याला राष्ट्रपतींना म्हटलं जातं. तर राष्ट्रपती फार महत्वाचे आहेत संसदेमध्ये. 3रं सभागृह त्यांनाच म्हटलं जातं कारण एखादा कायदा लोकसभेमधून पास झाला तो परत राज्यसभेत जातो आणि एवढ्यावरती तो कायदा होत नाही. तो कायदा कच्चाच राहतो. पक्का करायसाठी जातो राष्ट्रपतीकडे. राष्ट्रपतीने जशी ही सही केली त्या कच्च्या डॉक्युमेंटचं रूपांतर पक्क्या डॉक्युमेंटमध्ये होतं. म्हणजे विधेयकाचं रूपांतर कायद्यामध्ये होतं. विधेयकाला ते म्हणतात इंग्रजीमध्ये बिल. तर बिल कन्वर्ट इनटू लॉ. हे लक्षात आलं का तुम्हाला? बिल म्हणजेच कायद्याचा कच्चा आराखडा. सॉरी, हे असं लिहायचं, बिल रस्व लिहायचं. बिल म्हणजे काय? तर कायद्याचा कच्चा आराखडा हा पक्का होण्यासाठी त्याच्यावरती राष्ट्रपतीची सही लागते आणि राष्ट्रपतीची सही झाली की मग तो कायदा होतो. उदाहरणार्थ अलीकडे आता महिला आरक्षणाचं बिल मांडण्यात आलं. तर महिला आरक्षणाचं बिल, महिलांना आरक्षण कुठे दिलं? तर लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये देण्यात आलं. एकच मिनिट, ही विंडो जरा बाजूला करतो.
तर महिला आरक्षण कुठे देण्यात आलं? लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये देण्यात आलेलं आहे. एकच मिनिट स्क्रीन बरोबर करू द्या. प्रॉब्लेम काय? हा बघा, तर दोन सभागृहाला मिळून आपण संसद म्हटलंय. सुप्रीम लेजिस्लेटिव्ह बॉडी ऑफ कंट्री असं म्हटलेलं आहे. देशाची कायदे करणारी सर्वोच्च संस्था कोणती आहे? तर ती म्हणजे संसद आहे. संसदेची नवीन इमारत पण पाहिली आपण. नवीन इमारत जी आहे तर ती टाटाने बांधली, सेंट्रल व्हिस्टा प्रोग्राम अंतर्गत बांधलेली आहे. तर इथपर्यंत तुम्हाला कळालं संसद म्हणजे काय? तर भारतासाठी कायदे करणारी सर्वोच्च संस्था. संसद म्हणजेच काय? तर भारताचं कायदे मंडळ. लक्षात घ्या. तर संसद म्हणजेच काय? भारताचं कायदे मंडळ. जेव्हा इंग्रज आपल्याकडे होते तेव्हा हे कायदे मंडळ इंग्लंडला होतं, लंडनला होतं. तर इंडियन पार्लमेंट तेव्हा लंडनला होती. भारताची पार्लमेंट स्वातंत्र्यानंतर आपल्याकडे सुरू झाली. पण गंमत काय झाली? भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि आपली पार्लमेंट काही तयारच झाली नाही. आपल्याला स्वातंत्र्य कधी मिळालं? 15 ऑगस्ट 1947 ला. 15 ऑगस्ट 1947 ला. 75 वर्ष वगैरे पूर्ण झाले, आता जवळपास 77-78 वर्ष लागले. तर मग भारताला 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळालं. तोपर्यंत आपल्यासाठी महत्वाचे जे मोठे मोठे कायदे आहेत ते कायदे कुठे पास व्हायचे? लंडनला. कारण आपलं पार्लमेंट तिकडे होतं बघ. मग नंतर काय झालं? 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वातंत्र्य झाला आणि आपल्याकडे संसदच नव्हती. आपली झाली भानगड, मग संसदच नाही. परंतु तेव्हा आपल्या घटना लिहिण्याचं काम चालू होतं आणि घटना तयार करणारी एक बॉडी आपल्याकडे आधीच क्रिएट झाली होती. त्या बॉडीचं नाव काय होतं? तर आपली संविधान सभा. इंग्रजीमध्ये त्याला म्हणायचं कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली. संविधान सभा होती. मग आपण जुगाड करायला आपले भारतीय लोकांचा कोणी हात धरू शकत नाही. जुगाडू एक नंबर आहेत आपले लोक. आमच्याकडे संसद नसली तरी काय झालं म्हणे, आमची हीच तात्पुरती संसद राहील. केलं जुगाड आपण. तर संविधान सभाच आपली संसद राहील, तात्पुरती संसद राहील. आणि मग ही संविधान सभा देशाला लागणारे कायदे पण करू लागली, ॲज वेल ॲज आपल्या घटना निर्मितीचं काम पण चालू होतं. दोन्ही काम करू लागले. जेव्हा घटना निर्मितीचं काम करत होते तेव्हा राजेंद्र प्रसाद अध्यक्ष राहायचे. म्हणजे संविधानाचं काम चालू व्हायचं. संविधान म्हणजेच घटना, घटना म्हणजेच भारताची राज्यघटना. राज्यघटनेवर जेव्हा कामकाज चालायचं तेव्हा डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष असायचे. आणि जेव्हा हीच बॉडी जेव्हा संसद म्हणून काम करायची तेव्हा अध्यक्ष कोण असायचे? तर ग.वा. माळवणकर. तेव्हा अध्यक्ष कोण असायचे? तर ग.वा. माळवणकर हे अध्यक्ष असायचे. तर हे लक्षात ठेवा. आपले लोक लय जुगाडू. तर आपल्याकडे संसद नव्हती पण संविधान सभा तात्पुरती टेम्पररी ॲज अ पार्लमेंट म्हणून काम करायला लागली. आणि पार्लमेंट म्हणजे काय? तर पार्लमेंट म्हणजे काय? तर आपलं कायदे मंडळ आहे, देशाचं कायदे मंडळ. देशाला लागणारे सर्वोच्च कायदे ही पार्लमेंट तयार करणार. आणि कोणत्या विषयावर करणार? आपण पाहिलं की कोणत्या विषयावर करणार? केंद्र सूचीतले विषय आहेत आणि काही समवर्ती सूचीतल्या विषयावरती करणार. आणि आपली पार्लमेंट कशी आहे? बाय कॅमरेल. आता इंग्लिश मिडियमचे बघा, मराठी मिडियमचे, कोणत्याही मिडियमच्या बाय कॅमरेल म्हणजे दोन सभागृह असलेली. त्याला मराठीमध्ये शुद्ध मराठीत म्हणायचं द्विगृही. आपली पार्लमेंट आहे द्विगृही. द्विगृही म्हणजेच हे दोन दोन सभागृह आहेत, त्याला म्हणायचं आपली पार्लमेंट द्विगृही आहे. तर आपली पार्लमेंट दोन ग्रह असणारी आहे. आणि आपल्या पार्लमेंटमध्ये मग सदस्य किती आहेत? एक मिनिट, हे मध्येच काय आलं. तर ही आपली नवीन पार्लमेंट आहे आणि आपल्या पार्लमेंटमध्ये सदस्य किती आहेत?
तर आपल्या पार्लमेंटमध्ये सदस्य किती आहेत असं जर आपण याच्यावरती पाहिलं तर आपल्या पार्लमेंटमध्ये सदस्य किती आहेत तर लोकसभेचे 543. आता बघा एकदम ॲक्युरेट फिगर काढून देतो तुम्हाला, प्लस करायचे राज्यसभेचे 545. तर हे टोटल करा, एवढे सदस्य आपल्या पार्लमेंटमध्ये सध्या आहेत. तर हे 5 आणि 3 8 होतात, 4 आणि 4 8 आणि 5 आणि 2 7, म्हणजे 788 सदस्य सध्या आपल्या पार्लमेंटमध्ये आहेत. या सदस्यांना, पार्लमेंटच्या सदस्यांनाच खासदार म्हणायचं. मी अगदी 12वी पासून जे पुस्तक आहेत तर सगळे पुस्तकं रेफर केलेत. माझं लेक्चर केल्यानंतर पॉलिटीची बॅच, आपली जी स्पेशल बॅच आहे ती पण तुम्ही जॉईन करू शकता. अत्यंत माफक फी आहे. तुम्हाला म्हणजे याच्यामध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिली आपल्या ॲपची, तर तिथे जाऊन पॉलिटीची बॅच तुम्ही जॉईन करा. इतकं डिटेल तुम्हाला युट्यूबवर कुठंच मिळणार नाही, इतकं ॲनालिसिस. कारण मी स्वतःही परीक्षा देतोय, अनेक वर्षाचा अनुभव आहे, जवळपास 10 ते 15 वर्षाचा. आत्ता माझे ग्रुप सीचा स्कोर 235 आलाय. त्यामुळे आधी केलं मग सांगितलं असा मी शिक्षक आहे. तर त्यामुळे तुम्ही ही बॅच जॉईन करा, ज्यांना पॉलिटीची बॅच जॉईन करायची. मग सध्या सदस्य किती आहेत? 788. अपडेट नसलेल्या पुस्तकात कसं चुकतो आपण, तर हे सांगतो. ते अँग्लो इंडियन पण पकडतो आपण, तिथे अँग्लो इंडियन पण पकडतात. अपडेट नसलेले पुस्तकं तुम्ही वाचता, त्यामुळे लेक्चर करणं किती गरजेचं आहे हे तुम्हाला इथे लक्षात येतं. त्याच्यामध्ये म्हणतात लोकसभेचे सदस्य आहेत 545 आणि हे 245. टोटल तुमचं वाढतं, तर त्या ठिकाणी टोटल 2 न वाढतं, म्हणजे 788 प्लस 2 होऊन जातात आणि उत्तर चुकतं. मग तुमचं 790 म्हणता तुम्ही. तर हे 2 कॅन्सल केले. मगाशी सांगितलं अँग्लो इंडियन म्हणजे कोण? ज्याचा बाप युरोपातला आहे आणि आई भारतीय, असा XYZ कोणीही, त्याला डायरेक्ट लोकसभेवर राष्ट्रपती घ्यायचे. त्याला डायरेक्ट लोकसभेवर, त्याला निवडणुकीला उभं राहायची गरज नाही, प्रचार करायची गरज नाही, काहीच नाही, डायरेक्ट घ्यायची. म्हणून हे स्ट्रक्चर असं असायचं, 543 प्लस 2 बरोबर 545. हे स्ट्रक्चर असं असायचं, त्याला डायरेक्ट घ्यायचे. अशा सदस्याला म्हणायचं नॉमिनेटेड, नामनिर्देशित. ज्याला डायरेक्ट घेतलं जातं त्याला म्हणायचं नामनिर्देशित सदस्य. इंग्रजीवाले लक्षात ठेवा नॉमिनेटेड, आणि मराठीवाले पण जरा इंग्रजी पण लक्ष ठेवा, कारण जेव्हा मराठीत कळत नाही, खूप अवघड प्रश्न विचारला जातो, अवघड भाषा टाकली जाते, तेव्हा तुम्हाला हा शब्द मदत करतो. तर यामध्ये लोकसभेमध्ये पूर्वी किती नॉमिनेटेड सदस्य असायचे? 2 असायचे अँग्लो इंडियन. 2 प्लस हे 543, टोटल 545 असायचे. अजून काही कळलं नाही तुम्ही कमेंट्स करा. माझा नंबर मी तुम्हाला दिला याच्यामध्ये. बॅच जॉईन करा. पॉलिटीच्या बॅचला अत्यंत माफक फी आहे, तुम्ही ॲप डाउनलोड करून बघून घ्या. तर या पद्धतीने केलं. पॉलिटीचं पुस्तक तुम्ही लिहून काढा, एवढं क्लॅरिटी तुमची होती. पॉलिटीचं पुस्तक तुम्ही लिहिणार, बाजारात जे आहे त्याच्यापेक्षा तुमचं पुस्तक अपडेट राहील. तर या पद्धतीने शिकल्यानंतर मार्क कसा जाणार नाही. तर पॉलिटी आणि जॉग्राफी, तर जॉग्राफीचे कपिल पवार सरांच्या पुस्तकावर आधारित एक बॅच आहे आपल्या ॲपला, ती पण जॉईन करा. तर हे लक्षात आलं. तर भारतीय संसदेमध्ये सध्या सदस्य किती आहेत? 788 आहेत. 543 लोकसभेमध्ये, 245 राज्यसभेमध्ये. तर मग भारतीय संसद कशी आहे? मगाशी बघितलं बाय कॅमरेल आहे, 2 सभागृह आहेत. जशी ब्रिटिशांची आहे तशीच आपण उचललेली आहे, फक्त ही इमारत वगैरे भारी बांधली. ब्रिटिशांच्या आपण आता पुढे निघून गेलो. कशा बाबतीत? तर GDPच्या बाबतीत सुद्धा आपण पुढे निघून गेलेलो आहे. यांचा नंबर झाला 6 नंबर GDPच्या बाबतीमध्ये. युके म्हणजे युनायटेड किंगडम, आपण यांचे बाप झालो आता 5 नंबरला भारत आहे. आपली इमारत बघा आता, तर एवढी मोठी इमारत आपली संसदेची झाली, सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट अंतर्गत बांधली. मग याच्यामध्ये किती सदस्य बसू शकतात वगैरे हे तुम्ही चालू घडामोडीमध्ये वाचताच, किंवा नेटवर टाकून अजून वाचून घ्या.
तर मग सध्या भारत जीडीपी मध्ये किती नंबरला आहे, तर 5 नंबरला. वरचे 4 देश पण बघून घ्यायचे आणि 6 नंबरला कोण आहे, युके. युके म्हणजेच इंग्लंड, युनायटेड किंगडम. याची राजधानी लंडनला, तिथे आपलं भारताचं कायदेमंडळ होतं. पण स्वातंत्र्यानंतर आपण जुगाड केला आणि मग नंतर इलेक्शनच झालं 1952ला. पहिल्यांदा लोकसभेचं इलेक्शन झालं. आतापर्यंत 17 वेळा लोकसभा इलेक्शन झालेलं आणि आता 18वं लोकसभेचं इलेक्शन होणार आहे 2024 मध्ये. तर सध्या 18वी लोकसभा होणार आहे. 17व्या लोकसभेमध्ये काय झालं वगैरे हे सगळं वाचून घ्यायचं. 17व्या लोकसभेमधला तरुण खासदार कोण, म्हातारा खासदार कोण, म्हणजे सिनियर मोस्ट कोण आणि सगळ्यात तरुण कोण हे पण बघायचं. कारण जाता जाता 17व्या लोकसभेवरती पण प्रश्न विचारले जातात. आता बघा याच्यावरती तुम्हाला दिसते पार्लमेंट ऑफ इंडिया, भारताची संसद. थांबा हे जरा स्वच्छ करून द्या. स्वच्छ भारत अभियान कधी सुरू झालं हे पण करून ठेवा, कमेंट्स करा. स्वच्छ भारत अभियान कधी सुरू झालं. 2 ऑक्टोबर तारीख देतात पण एअर वेगवेगळे देतात. तर माझ्या लेक्चर मधले जशास तसे वाक्य, जशास तसे प्रश्न आजपर्यंत खूप आलेले आहेत आणि पुढे पण येणार आहेत. त्याच्यामुळे हे लेक्चर सिरियसली करायचं. तर भारताची संसद जी आहे, परत इथे तुम्हाला या पीपीटी मध्ये दाखवतो भारताची संसद. तर भारताची संसद जी आहे तर ती आपण बघत आहोत. भारताचं त्यालाच आपण कायदे मंडळ म्हणू. केंद्रीय विधिमंडळ सुद्धा म्हणायचं. काही वेगवेगळे नावं टाकून तुम्हाला कन्फ्युज करतात. केंद्रीय विधिमंडळ, हे विधिमंडळ कसं आहे, द्विग्रीय आहे. त्याच्यामध्ये राज्यसभा आहे आणि लोकसभा आहे. राज्यसभेला आपण म्हणायचो कौन्सिल ऑफ स्टेट्स, कारण हे स्ट्रक्चर आपण इंग्रजांकडून घेतलेलं आहे, युके कडून घेतलेलं आहे, ब्रिटन कडून घेतलंय, इंग्रजांकडून घेतलंय. भारताची संसद कशी आहे, द्विग्रही आहे. आणि द्विग्रही असण्याचं लक्षण, ही द्विग्रही पद्धत आपण कोणाकडून घेतली, ब्रिटिशांकडून घेतलेली आहे. तर बघा तुम्हाला प्रश्न कसा येतो, खालीलपैकी कोणतं वैशिष्ट्य हे ब्रिटिशांकडून घेतलेलं आहे किंवा घेतलेलं नाही. पर्याय देतो तुम्हाला. खालीलपैकी कोणतं वैशिष्ट्य भारतीय घटनेमध्ये ब्रिटिशांकडून घेतलेलं नाही. निगेटिव्ह बघू, निगेटिव्ह जास्त विचारतात. तर मग तुम्हाला विचारतात द्विग्रही संसद, असा पहिला देतील पर्याय. द्विग्रही संसद, एकेरी नागरिकत्व, एकेरी नागरिकत्व असा प्रश्न येतोच. एकेरी नागरिकत्व म्हणजे सिंगल सिटीजनशिप. इंग्रजीवाले पण बघा एकेरी नागरिकत्व. भारतामध्ये एकेरी नागरिकत्व आहे, द्विग्रही संसद आहे. आणि त्याच्यानंतर कायद्याचं राज्य, कायद्याचं राज्य आणि चौथा पर्याय आहे सर्वोच्च न्यायालय. सर्वोच्च न्यायालय. आणि इथं तुम्हाला विचारतील खालीलपैकी कोणतं वैशिष्ट्य किंवा कोणती बाब हे भारतामध्ये, भारताच्या घटनेमध्ये ब्रिटिशांकडून घेतलेलं नाहीये. तर बघा हे कळालं तुम्हाला. 2 सभागृह हे कोणाकडून घेतले, आपण ब्रिटिशांकडूनच घेतलेलं आहे. एकेरी नागरिकत्व, सिंगल सिटीजनशिप ही पण ब्रिटिशांकडून घेतलेली आहे. सिंगल सिटीजनशिप, सिंगल सिटीजनशिप म्हणजे काय, लगेच कन्सेप्ट क्लिअर करून टाकतो. जर दुहेरी नागरिकत्व असलं तर केंद्राचं वेगळं, राज्याचं वेगळं. म्हणजे कर्नाटकात गेलं तिथलं नागरिकत्व वेगळं, तामिळनाडूत वेगळं, असं घ्यावं लागलं. अमेरिकेमध्ये 50 राज्यांचं 50 प्रकारचं नागरिकत्व आहे. भारतामध्ये एकच नागरिकत्व आहे. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत कुठेही जा, तुम्हाला काहीच अडचण नाही, नुसते आधार कार्डवर फिरू शकता. आणि आता जगातल्या बऱ्याच देशामध्ये भारताच्या नुसत्या पासपोर्ट वरती, आधार कार्ड वरती सुद्धा फिरू शकता. अलीकडेच मला वाटतं इराण का इराकचं केलं, एकदा चेक करून घ्या. इराण इराक पैकी कुठेतरी आपल्या इंडियन पासपोर्ट वरती तुम्ही फिरू शकता, व्हिसाची वगैरे गरज नाही. तेवढं कन्फर्म करून घ्या, तो प्रश्न येऊ पण शकतो. कायद्याचं राज्य ही संकल्पना सुद्धा आपल्याला ब्रिटिशांनी दिलेली आहे. तर हे कायदे मंडळ नावाची जी कन्सेप्ट आहे तर ही ब्रिटिशांनी दिली. संसद जी आहे
आणि ती संसद कशी असली पाहिजे, 2 सभागृह असले पाहिजे. एक म्हणजे कौन्सिल ऑफ स्टेट आणि हाऊस ऑफ पीपल्स. हाऊस ऑफ पीपल्स म्हणजेच लोकसभा, याला ते म्हणायचे लोअर हाऊस, इंग्रज लोक लोअर हाऊस म्हणायचे, आणि राज्यसभेला म्हणायचे अप्पर हाऊस. तर राज्यसभेला म्हणायचे अप्पर हाऊस आणि याला म्हणायचे लोअर हाऊस. लक्षात, लोअर हाऊस मध्ये यालाच म्हणायचं मराठीमध्ये कनिष्ठ सभागृह. आता सुद्धा तुम्हाला विचारतील भारतीय संसदेचं कनिष्ठ सभागृह कोणतं आहे, तर उत्तर लिहायचं लोकसभा. आणि इथं भानगड कशी आहे बघा, नावाला कनिष्ठ आहे, अधिकाराच्या बाबतीत मात्र वरिष्ठ आहे. तुम्हाला विचारलं ना, अधिकाराच्या बाबतीत वरिष्ठ कोणतं सभागृह आहे, तर मात्र तुम्ही लोकसभा लिहायचं. आणि जनरल विचारलं भारतीय संसदेचं कनिष्ठ सभागृह कोणतं आहे, तेव्हा तुम्ही लोकसभा असं उत्तर लिहायचं आहे. आणि जर तुम्हाला जनरल विचारलं नाही, फिरून फिरून विचारलं भारतीय संसदेचं अधिकाराच्या बाबतीत असलेलं वरिष्ठ सभागृह कोणतं, तर तेव्हा त्या ठिकाणी लोकसभा लिहायचे. आणि जनरल विचारलं भारताच्या संसदेचं वरिष्ठ सभागृह कोणतं आहे, तेव्हा तुम्ही राज्यसभा असं उत्तर लिहायचंय. तर लेक्चर शेवटपर्यंत बघा, तुमच्या बऱ्याच कन्सेप्ट क्लिअर होणार आहेत आणि येणाऱ्या परीक्षेला यातून प्रश्न येणार म्हणजे येणारच. आणि हे चुकीचं देतात, तर राज्यसभेतले सदस्य सध्या किती आहेत असं तुम्हाला पुस्तकामध्ये सुद्धा बऱ्याच लोकांनी अपडेटच केलं नाही. काय गरजच नाही, त्यांची पुस्तकं विकायला लागले आणि तुमचे मार्क चुकायला लागले आणि तुम्ही नापास व्हायला लागले. तर सध्या राज्यसभेमध्ये 545 आहेत आणि लोकसभेमध्ये 543 आहेत. सध्या राज्यसभेमध्ये हे 245 आहेत आणि सध्या लोकसभेमध्ये 543 सदस्य आहेत. 2 मायनस झाले होते 545 हून, ते म्हणजे अँग्लो इंडियन आहे. तर या टाईपचा पण प्रश्न येईल तुम्हाला की भारताचे संसदेमध्ये किंवा भारताच्या घटनेमध्ये कोणतं वैशिष्ट्य आपण इंग्रजाकडून घेतलेलं नाही. तर सर्वोच्च न्यायालय हे कोणाकडून घेतले आपण, अमेरिकेकडून. त्याला आपण काय म्हणू, USA. आता बघा, तुम्हाला विचारतील मग याचे कलम सांगा. आपल्या घटनेमध्ये कलम होते 395 कलम आणि मग त्याला वाढत गेले, ABCD वगैरे जोडतात. सध्या किती कलम आहेत असं विचारत नाही. तर मग राज्यसभेचं कलम सांगा, संसदेचं कलम सांगा. म्हणजे फॅक्च्युअल गोष्टी पण तुमच्या लक्षात राहिल्या पाहिजे. माझ्या लेक्चर मधून फॅक्ट पण कव्हर करायच्यात आणि तुम्हाला कन्सेप्ट पण कव्हर करायच्या आहेत. तर मग तुम्हाला विचारतील राज्यसभेचं भारतीय घटनेतलं कलम सांगा, संसदेचं भारतीय घटनेतलं कलम सांगा. त्याचं मी तयार केलंय जुगाड, म्हणजे ट्रिक्स तयार केलेली आहे. तर ती ट्रिक्स तयार केली सरलाबाई. आमच्या गावामध्ये एक सरलाबाई आहे, तिच्या नावावरून ही ट्रिक्स तयार केली. सरला म्हणजे संसद, स फॉर संसद आहे. याचं कलम आहे 79 घटनेमधलं. तर घटनेच्या 5व्या भागामध्ये भारताची संसद आहे, लक्षात घ्या. तर घटनेचा 5वा भाग जो आहे, तर भारताची संसद आहे, त्याच्यामध्ये सरलाबाई आहे. तर सरलाबाई लक्षात ठेवायचं. संसद म्हणजेच 79 कलम आहे आणि र म्हणजे राज्यसभा, याला आपण वरिष्ठ सभागृह म्हणतो. पण अधिकाराच्या बाबतीत वरिष्ठ कोण आहे, लोकसभा. आणि अधिकाराच्या बाबतीत कनिष्ठ कोण आहे, राज्यसभा. तर राज्यसभेतले सदस्य असं का आहे, तर ते आपण बघणार आहोत, त्याची कन्सेप्ट पण बघणार आहोत. आणि त्याच्यानंतर लोकसभा. तर राज्यसभेचं कलम 79 नंतर 80 आणि लोकसभेचं कलम आहे 81. तर लोकसभेचं कलम आहे 81. इथपर्यंत क्लिअर झालं. कलम पण लक्षात ठेवायचे, घटनेचा भाग पण लक्षात ठेवायचे. संसद घटनेच्या कोणत्या भागात आहे, 5व्या भागामध्ये. आणि ही सरला नावाची ट्रिक्स पण लक्षात ठेवायची, ही ट्रिक्स आहे. तर मग आमच्या गावातल्या ज्या बायकांचे नाव आहेत, काही म्हाताऱ्यांचे नाव आहेत, मुलींचे, ते त्याच्यावर मी अशा खूप ट्रिक्स बनवल्यात. तर सगळ्यात या बॅच मध्ये मी तुम्हाला ट्रिक्स शिकवणार आहे. क्वालिटीची बॅच तुम्ही जॉईन करा. तर संसदेचं कलम 79, राज्यसभेचं कलम 80
आणि लोकसभेचं कलम 81 आहे. तर राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे आणि राज्यसभेची मग जी रचना आहे, तर ही आपण रचना इथे थोडक्यात बघूया. राज्यसभेची रचना कशी आहे तर ती आपल्याला बघायची. आता इथे मी टाकलंय नॉट मोर दॅन 250 मेंबर्स. म्हणजे राज्यसभेमध्ये 250 पेक्षा जास्त सदस्य असू शकत नाहीत असं घटनेतच सांगितलंय. तुम्हाला विचारतील घटनेमध्ये राज्यसभेची सदस्य संख्या किती सांगितलेली आहे? तर घटनेमध्ये राज्यसभेची सदस्य संख्या किती सांगितली? तर 250 पेक्षा जास्त नाही. 250 पेक्षा जास्त नसणार असं सांगितलेलं आहे. सध्या किती आहे हे तर तुम्हाला पाठच झालं. राज्यसभेमध्ये सध्या 245 इतके सदस्य आहेत. तर ह्या 245 सदस्यामधले 12 जणांना डायरेक्ट नॉमिनेट केलं जातं प्रेसिडेंट कडून म्हणजेच राष्ट्रपतीकडून. तर ही कन्सेप्ट क्लिअर करू. 12 जण कोण असतात? 12 घरचे 12 असतात, ज्यांच्या अंगामध्ये 12 प्रकारच्या कला असतात. तर 12 प्रकारच्या कला कोणी संगीतच क्षेत्रातलं असतं, कोणी क्रीडा क्षेत्रामधलं. क्रीडा क्षेत्रामधलं सध्याचं उदाहरण देतो, पी.टी. उषा आहेत. तर पूर्वी सचिन तेंडुलकर पण होते क्रीडा क्षेत्रामध्ये. सध्या पी.टी. उषा ज्या आहेत, तर ह्या ज्या आहेत पी.टी. उषा, तर ह्यांना डायरेक्ट इथे म्हणजे राष्ट्रपतीने काय केलंय? खासदार केलेलं आहे. कोणत्या सभागृहावर? राज्यसभेवर. तर राज्यसभेवर डायरेक्ट उचललंय आणि खासदार केले, कारण त्यांचं योगदान तेवढं आहे. पूर्वी आपल्याकडे छत्रपती संभाजी महाराज जे आहेत कोल्हापूरचे, त्यांना सुद्धा डायरेक्ट इथे खासदार करण्यात आलं होतं. आणि इथे खासदार झालं की 6 वर्ष टेन्शनच नाही. 6 वर्ष तुम्ही खासदार असता राज्यसभेवर. लोकसभेवरती खासदार तुम्ही फक्त 5च वर्ष. 5 वर्षानंतर परत निवडणुका फेस कराव्या लागतात. आता 18वी लोकसभा होणार आहे. 17वी लोकसभेचा कार्यकाल आता संपतोय. तर लोकसभेवरती तुम्हाला लोकांमधून निवडून यावं लागतं. इथे मात्र तुम्हाला लोकांमधून निवडून यायची गरज नाही. इथे अप्रत्यक्ष निवडणूक असते. इथे खासदार व्हायचे तुम्हाला अप्रत्यक्ष निवडणूक होत असते. इथे विधानसभेचे आमदार या ठिकाणी वोटिंग करत असतात. जर तुम्हाला राज्यसभेत खासदार व्हायचं असेल तर हे विधानसभेतले आमदार तुमच्या बाजूचे असले पाहिजे. विधानसभेचे आमदार आपल्या राज्यामध्ये आहेत 288. हे 19 सदस्य जे आहेत राज्यसभेवरचे 19 खासदार निवडून देतात. पण हे 12 खासदार भारतभरातून शोधले जातात. संगीत, विज्ञान, कला, वाणिज्य वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक यांना डायरेक्ट राष्ट्रपती काय करतात? खासदार करतात. त्यालाच म्हणायचं नॉमिनेट करतात. त्यालाच म्हणायचं नामनिर्देशित करणे. तर मग सध्या त्याचं उदाहरण म्हणजे पी.टी. उषा ह्या क्रीडा क्षेत्रातली आहेत, खेळ क्षेत्रातल्या आहेत, ऍथलेटिक्स आहेत, रनर आहेत, त्या धावपट्टू, त्यांना डायरेक्ट या ठिकाणी खासदार केलेला आहे. असं का बरं करतात? त्यांच्या ज्ञानाचा फायदा देशाला व्हावा. बघा आता लता मंगेशकर यांना केलं होतं. म्हणजे संगीताचं ज्ञान, संगीताबद्दल काही गोष्ट चालू असेल समजा आपल्या कायदे मंडळामध्ये, आपलं कायदे मंडळ म्हणजे संसद, तर तिथे ते काही बाजू कलाकारांसाठी मांडतील. खेळाडूंसाठी काही चर्चा चालू आहे, तिथे पी.टी. उषा खेळाडूसाठी काही करायचं असेल तर त्यांना जे कळेल खेळाडूचं दुःख हे कॉमन दुसऱ्या खासदारांना कळणार नाही. मग हे पी.टी. उषाच मांडतील आणि त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा फायदा देशाला होणार आहे. तर असे 12 सदस्य राज्यसभेवर सध्या आहेत. इकडे मात्र कमी आहेत, 238 नाहीत, सध्या हे 233च आहेत. म्हणजे सध्याचं टोटल जर पाहिलं राज्यसभेचं तुम्ही 245 कसं होते तर 233 हे इनडायरेक्टली निवडले जातात आमदाराकडून. कोणत्या राज्यातून किती खासदार राज्यसभेवर निवडणार आहेत हे फिक्स केलेलं आहे. जसं महाराष्ट्रातून 19 खासदार राज्यसभेवरती जातात आणि यांची इलेक्शन कशी होते? इनडायरेक्ट होते. इनडायरेक्ट म्हणजे लोक त्या ठिकाणी मतदान करत नाहीत. तुम्ही जाऊन मतदान करत नाही. कोण मतदान करतं इथे? आमदार मतदान करत असतात. महाराष्ट्रामध्ये आमदार किती आहेत? तर विधानसभेचे आमदार 288 आहेत.
हेच आमदार इथे वोटिंग करतात. राज्यसभेमध्ये जाणं गरिबागुरुबाचं काम नाही, तर तिथे तुम्हाला आमदार तुमच्या बाजूचे असले पाहिजे. राज्यसभेमध्ये आरक्षण पण नाही, एस-सी, एस-टी आणि महिलांना पण मिळणार नाही. तर हे वरिष्ठ सभागृह आहे. राज्यसभेत तुम्हाला खासदार व्हायचं असेल तर वय 30 वर्ष लागतं, कारण ते अप्पर हाऊस आहे. आणि लोकसभेत तुम्हाला खासदार व्हायचं असेल तर वय फक्त 25च पुरेसं आहे. 25च वर्ष पुरेसं आहे. 2014 मध्ये वयाच्या 26व्या वर्षी नंदुरबारला हिना गावित मॅडम खासदार झाल्या होत्या, डॉक्टर हिना गावित. आताही खासदार आहेत ते, 2019च्या 17व्या लोकसभेत पण आहेत ते. 17व्या लोकसभेत सगळ्यात तरुण खासदार कोण आहे कमेंटमध्ये टाका, शोधून घ्या तुम्ही. आपल्या महाराष्ट्रातल्या नाहीत, संपूर्ण भारतातल्या तरुण खासदार कोण आहेत. तर हे तुम्हाला कळालं, 233 सदस्य इनडायरेक्टली निवडून येतील राज्यसभेमध्ये. राज्यसभेमध्ये 250 पेक्षा जास्त खासदार असणार नाहीत, मेंबर्स असणार नाहीत. आणि 12 सदस्य निवडून दिले राष्ट्रपतीने, डायरेक्ट नॉमिनेट केले. त्यापैकी एक पी.टी. उषा उदाहरण लक्षात ठेवायचं. मग याचं टोटल करू, 3 आणि 2 किती झाले 5, 3 आणि 1 किती 4 आणि 245. असं केल्यामुळं तुमच्या डोक्यात फिट बसतं. तर सध्या 245 सदस्य राज्यसभेमध्ये कसे आहेत हे तुम्हाला करून दाखवलेलं आहे. तर नॉट मोर दॅन 238 रिप्रेझेंटेटिव्ह बाय स्टेट आणि युनियन टेरिटरी. तर याचा पण अर्थ सांगतो तुम्हाला. तर हे राज्याच्या विधानसभा निवडून देतात. राज्याच्या विधानसभा शिवाय 2 युनियन टेरिटरी, युटी म्हणजे केंद्रशासित प्रदेश, केंद्रशासित प्रदेश ज्या ठिकाणी विधानसभा आहे, आमदार आहेत. दिल्लीला आहे, 70ची बॉडी आहे, दिल्लीला विधानसभा आहे. अरविंद केजरीवाल साहेब त्या ठिकाणी मुख्यमंत्री आहेत, आपचं सरकार आहे. आणि पुद्दुचेरी, ज्याला पॉंडेचेरी पण म्हणतात, इथे पण 30ची विधानसभा आहे. हे सुद्धा आमदार राज्यसभेचे सदस्य निवडून देतात, त्यांच्या युनियन टेरिटरी असून सुद्धा. युनियन टेरिटरी म्हणजेच केंद्रशासित प्रदेश सध्या भारतामध्ये 2च आहेत, सॉरी 8 आहेत, आणि 8 पैकी 2च ठिकाणी विधानसभा आहे. आलं लक्षात? इथपर्यंत काय अडचण आली तर कमेंट करा, मी तुम्हाला कमेंटला पण उत्तर देईल. राज्यसभेची रचना तुम्हाला एकदम चांगली लक्षात आली. आता आपण लोकसभेमध्ये बघू. सरला लक्षात ठेवायचं. परत लोकसभेचं कलम परत किती आहे तर परत एकदा रिव्हिजन करतो. सरला, स म्हणजे संसदेचं कलम 79, र म्हणजे राज्यसभेचं कलम 80 आणि ला म्हणजे 81. ला म्हणजे लोकसभा. लोकसभा कोणत्या कलमानुसार आहे? 81व्या कलमानुसार. लोकसभेला काय म्हणतात? लोअर हाऊस. लोअर हाऊस म्हणजेच काय? कनिष्ठ सभागृह. कनिष्ठ सभागृह म्हणजेच अधिकाराच्या बाबतीत कनिष्ठ नाही, अधिकाराच्या बाबतीत वरिष्ठ आहे, पॉवरफुल आहे. तर पॉवरफुल का आहे, कन्सेप्ट क्लिअर करायचे तुम्हाला. व्हाय म्हणून प्रश्न पडला पाहिजे या ठिकाणी. तर आपली लोकसभा का बरं पॉवरफुल आहे अधिकाराच्या बाबतीत? कारण हे सदस्य सगळे लोकांमधून निवडून येतात, म्हणून याला लोकसभा असं म्हटलेलं आहे. लोकांमधून निवडून येतात. 2 अँग्लो इंडियन पूर्वी लोकांमधून न निवडून येतात डायरेक्ट राष्ट्रपती नियुक्ती करायचे, पण मगाशीच सांगितलं मी 104व्या घटना दुरुस्तीने ही प्रथा बंद झाली. तर सध्या 530 सदस्य जे आहेत हे इलेक्टेड असतात, म्हणजे लोकांमधून निवडून येतात आणि इलेक्टेड असतात. 2 नॉमिनेटेड पूर्वी होते, पण सध्या बंद झाले 104व्या घटना दुरुस्तीने. एंग्लो इंडियन के बारे में बाद में देखेंगे. आणि 13 सदस्य हे युटीचे असतात. युटी म्हणजे काय तर केंद्रशासित प्रदेश. केंद्रशासित प्रदेश. इकडे आपण राज्यसभा बघितलं, यांचं इलेक्शन होतं इनडायरेक्ट म्हणजे अप्रत्यक्ष पद्धतीनं होतं. इथे आमदार वोटिंग करतात. आमदार वोटिंग करून राज्यसभेतल्या खासदारांना निवडून आणतात. सध्या 288 नाही तर 233 आमदार वोटिंग करतात आपल्या आपल्या राज्यामधल्या. समजा आपल्या महाराष्ट्रामध्ये 19 खासदार राज्यसभेवर जातात, तर त्यांना वोटिंग आमदाराकडून केली जाते आणि आमदार त्या ठिकाणी खासदारांना निवडून देतात राज्यसभेवर. लोकसभेवर तसं नाही, तर या ठिकाणी लोक निवडून देतात, लोक मतदानाला जातात. आता 18वी लोकसभा असणार आहे, तर तिथे तुम्ही मतदानाला जाणार आहेत.
आणि तुम्ही 530 सदस्य ऑल इंडिया मधून निवडून देणार आहेत. 530 सदस्य राज्यामधले आणि 13 सदस्य हे कुठले, तर हे 13 सदस्य कुठले, तर युनियन टेरिटरीमध्ये. युनियन टेरिटरीमध्ये सगळ्यात जास्त सदस्य आहेत दिल्ली या ठिकाणी. तर दिल्लीमधून 7 लोकसभेचे सदस्य जातात. मागच्या वेळेस 7च्या 7 बीजेपीचे होते बघा. तर मग दिल्ली मधला मतदार एकदम वेगळाच आहे, प्रगल्भता त्याची खूप जास्त आहे, हुशार आहे. तर मग तिकडे विधानसभेला मात्र आपला बहुमत देतात आम आदमी पार्टीला, आणि तिकडे केजरीवालांना मुख्यमंत्री करतात. आणि लोकसभा आली की मग मात्र बीजेपीला देऊन टाकतात. 7च्या 7 लोकसभेचे खासदार दिल्ली मधले निवडून येतात. तर दिल्ली या 13 पैकी 7 जागा दिल्लीच्याच आहेत, आणि उरलेल्यामध्ये मग हे सगळ्याच्या बाकीच्या युनियन टेरिटरीज आहेत, केंद्रशासित प्रदेश आहेत, म्हणजे एक एकच येतात उरलेल्यामध्ये. तर मग सध्याचं स्ट्रक्चर कसं आहे, तर 530 सदस्य लोकांमधून निवडून येतात, शिवाय हे 13 पण लोकांमधून निवडून येतात. हे युनियन टेरिटरीचे पण लोकांमधून निवडून येतात, तिथले लोक इलेक्शनला जाऊन वोटिंग करतात. तर 543 सदस्य लोकसभेमध्ये आहेत. लोकसभा म्हणजेच लोअर हाऊस, जे इंग्रजात त्यांना लोअर हाऊस म्हणायचे. हाऊस ऑफ कॉमन्स असं पण म्हटलं जात होतं, लोअर हाऊस म्हटलं जातं. तर हे 543 सदस्य लोकांमधून निवडून देतात. निवडणुकीला जो निवडून देण्यासाठी जो मतदार असतो, तर मग याचं वय किती आहे असं विचारतात तुम्हाला. कॉमन क्वेश्चन नाही आली पाहिजे आपल्या लेक्चर मधून. अगदी पोलीस भरतीच्या मुलांचे प्रश्न येतील, आणि कधी कधी पोलीस भरतीचे राज्यसेवेला पण मोठ्या परीक्षेला पण विचारतात, एकदम कॉमन विचारतात. आपल्याला भीती वाटते हे कसं काय विचारलं. तर मतदाराचं वय 18 वर्ष इतकं आहे. तर 18 वर्षाचं कोणताही मुलगा मुलगी किंवा कोणतंही थर्ड जेंडर, कोणताही नागरिक ज्याचं मतदार यादीत नाव आहे, कुठल्या तरी भारताच्या मतदार यादीत नाव आहे, तर ज्या मतदार यादीत नाव आहे त्या एरियामध्ये जाऊन तो वोटिंग करू शकतो. तर मग हे मतदार संघ जे पडलेत 530, हे लोकसंख्येच्या आधारावर पडलेले असतात. बघा, हा मात्र प्रॉब्लेम आहे आपला, ज्याच्याकडे लोकसंख्या जास्त त्याचे खासदार जास्त. मग लोकसभेमध्ये सगळ्यात जास्त खासदार कोणत्या राज्यातले आहेत, उत्तर प्रदेश मधले. 80 खासदार आहेत त्यांचे लोकसभेमध्ये. आणि इकडे राज्यसभेत जरी बघितलं तर राज्यसभेत त्यांचे 31 खासदार आहेत. म्हणजे बघा, यांचं टोटल 100च्या वर चाललंय, एवढी जर संसदेत त्यांचे खासदार आहेत. राज्यसभेत 31 आणि इकडे 80. महाराष्ट्र काही कमी नाही, महाराष्ट्रामध्ये लोकसभेमध्ये 48 आणि राज्यसभेमध्ये 19. तर एवढे खासदार महाराष्ट्रातून आपल्या पार्लमेंट मध्ये जातात. पार्लमेंट म्हणजे देशाची कायदे करणारं कायदे मंडळ आहे, सर्वोच्च सभागृह, सर्वोच्च बॉडी आहे जिथे कायदे तयार केले जातात, देशाला लागणारे कायदे. तर उत्तर प्रदेश मधून 80 खासदार लोकांमधून निवडून येतात, आणि 31 खासदार, 31 खासदार तिथले विधानसभेचे आमदार निवडून देतात. तर हे उत्तर प्रदेशचं टोटल केलं तर बघा, हे 8, 9, 10, 11, 111 खासदार त्यांचेच आहेत. दोघांची जर संयुक्त बैठक झाली लोकसभेची आणि राज्यसभेची, तर त्याच्यामध्ये बहुमत कोणाचं असेल, युपीचंच असेल. असं का, तर युपी मध्ये 2011च्या लोकसंख्येनुसार किंवा आधीही पाहिलं तर खूप जास्त लोकसंख्या होती. आपण अलीकडची लोकसंख्या जर पाहिली 2011ची, तर युपी मध्ये 19 कोटी लोकसंख्या होती. आता तर ती वाढली, 23-24 कोटी झाली असेल. आता भारतच 1 नंबरला गेला 142 कोटी, आणि चीन 2 नंबरला आहे. तर भारत जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. आणि मग लोकसभेचे मतदारसंघ लोकसंख्येनुसार पाडलेत. तर बघा, कोकणामध्ये तुम्ही गेलात तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्ये महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या आहे, म्हणून तिथे वेगळा लोकसभा मतदारसंघ नाहीच. तर सिंधुदुर्ग व रत्नागिरी दोन्ही मिळून एक खासदार आहे फक्त, राऊत काहीतरी नाव आहे त्यांचं. तर राऊत नावाचे खासदार, मला आता नाव आठवत नाही. तर सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ एकच आहे. व्हाय, तर इकडे लोकसंख्या कमी आहे ना. महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता, तर सिंधुदुर्ग. तर सिंधुदुर्गमध्ये लोकसंख्या कमी असल्यामुळे त्यांचा वेगळा लोकसभा मतदारसंघ दिलेला नाहीये. तेच मुंबईत बघितलं की ते जास्त लोकसभा मतदारसंघ आहेत. तर लोकसभेचे मतदारसंघ जे प्रादेशिक आधारावरती प्रत्येक राज्याचे ठरलेत. महाराष्ट्रात 48 लोकसभा मतदारसंघ आहेत.
आणि या प्रत्येक राज्यामधली प्रत्येक या मतदारसंघातली लोकसंख्या जी आहे ती समसमान असेल अशी काळजी घेतलेली आहे. कलम 81च्या 2 मध्ये ही काळजी घेतलेली आहे. तो उपकल्म पण सांगतोय मी तुम्हाला. तर मगाशी आपण बघितलं सरला, याच्यामध्ये इथून सुरुवात केली आपण. सरला म्हणजे संसद, संसदेचं कलम 79, र म्हणजे राज्यसभेचं 80 आणि लोकसभेचं 81. 81च्या 2 मध्ये काय काळजी घेतली तर समसमान लोकसंख्या सगळ्यांची सारखी राहील याची काळजी घेतली. म्हणून सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ एकच आहे आणि दोन्ही जिल्हे सुद्धा आधी एकच होतं. तर सिंधुदुर्ग रत्नागिरीतून तयार झालेला जिल्हा आहे 1 मे 1981 ला. रत्नागिरीतून तयार झालेला जिल्हा आहे 1 मे 1981 ला. तर महाराष्ट्रात पूर्वी 26 जिल्हे होते, तर हा 27वा जिल्हा तयार झाला होता. तर मग तुम्हाला हे पण कळालं लोकसभेच्या इलेक्शन मध्ये मग मतदार कोण असतो, तर कोणीही कॉमन मॅन असतो ज्याचं वय 18 वर्षे कंप्लीट असलं पाहिजे. मूळ घटनेमध्ये वय किती दिलं होतं असं विचारलं तर 21 वर्ष लिहायचं. मूळ घटनेमध्ये मतदाराचं वय किती दिलं होतं 21 वर्ष. पण पहिल्यांदाच म्हणजे राजीव गांधीजींनी हे बदललं. कोणत्या घटना दुरुस्तीने बदललं असं विचारतील तुम्हाला. पर्याय देतील 42वी घटना दुरुस्ती, 60वी घटना दुरुस्ती, 61वी घटना दुरुस्ती आणि 74वी घटना दुरुस्ती. तर तुम्ही कमेंट मध्ये कमेंट करा कोणत्या घटना दुरुस्तीने राजीव गांधींनी वय 21 वरून 18 केलं. कारण ते स्वतःच तरुण पंतप्रधान होते. अचानक इंदिरा गांधीजींची हत्या झाली आणि त्याच्यामुळे सगळी जबाबदारी राजीव गांधीजी यांच्यावर पडलेली आहे. म्हणून त्यांनी ते तरुण असल्यामुळे त्यांनी मतदाराचं वय 21 वरून 18 केलं. त्याच्यामुळे युवकांना व्यापक प्रमाणात मतदान करण्याचा अधिकार मिळाला. आणि मग एकदम या 18 वर्षाचे ज्याला मिशा पण फुटल्या नाही असे तरुण या ठिकाणी लोकसभेमध्ये मतदान करायला येऊ लागले आणि मग राजीव गांधींना पण त्याचा फायदा झाला. तर ही कोणती घटना दुरुस्ती त्यांनी केली होती, ती घटना दुरुस्ती त्यांनी कधी केली असं विचारतील तर 1988 ला आणि 89 ला लागू झाली. 1988 ला ती घटना दुरुस्ती केलेली आहे. तर हे 4 पर्याय दिले तुम्हाला, बऱ्याच वेळा परीक्षेत विचारलेले आहे. तर मग अशा प्रकारे लोकसभेची रचना आहे आणि या दोन्ही सभागृहांना मिळून आपण काय म्हणतो संसद असं म्हणतो. आणि तिसरं सभागृह कोणाला म्हटलं जातं तर भारताचे जे राष्ट्रपती आहेत प्रेसिडेंट, सध्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पहिल्या आदिवासी समाजाच्या राष्ट्रपती आहेत. फर्स्ट टाइम इन इंडियन हिस्ट्री. आतापर्यंत आदिवासी पंतप्रधान आदिवासी समाजाचे एकही राष्ट्रपती झालेले नाहीत. तर मग द्रौपदी मुर्मू जे आहेत तर महामहिम राष्ट्रपती आहेत. तर त्या भारताच्या प्रथम नागरिक आहेत. आणि मग त्यांना तिसरं सभागृह म्हणायचं. संसदेचं तिसरं सभागृह कोणाला म्हटलं जातं असं विचारतील तर राष्ट्रपती असं तुम्ही लिहायचं आहे. तर इतकं क्लिअर जर शिकलात तर तुमचा पॉलिटीचा प्रश्न चुकणारच नाही. कोणती परीक्षा राहू द्या, TCS, IBPS, त्याच्यानंतर तुमची ती अंगणवाडी निरीक्षकांची बॅच आहे आपली तर ती असू द्या. तर हे सगळं इतकं क्लिअर झाल्यावरती तुमचा पॉलिटीचा एकही चुकत नाही, माझा चुकलेला नाहीये. लास्ट मेन्स परीक्षा मी तुम्हाला सांगितली 17 डिसेंबर 2000. तर ही 23 ची परीक्षा दिली होती मी ग्रुप सी ची. याच्यात सगळेच पॉलिटीचे प्रश्न माझे बरोबर आले, म्हणूनच माझा स्कोर 235 झालेला आहे. पॉलिटी ॲज वेल ॲज जिओग्राफी, इकॉनॉमिक्स इथे अप्रतिम मार्क आलेले आहेत. तर मग माझे जसे मार्क आलेले आहेत, तुम्ही ही बॅच केली पॉलिटीची जॉईन तर तुमचेही मार्क तसेच येतील. पॉलिटी मधला तुमचा नो चान्स, मार्क जाणारच नाही. त्यानंतर आता लोकसभा कळाली तुम्हाला, राज्यसभेची रचना कळाली, सरलाबाई कळाली, कलम पाठ झाले, फॅक्ट आणि कन्सेप्ट पण कळाली. आणखी काही कळालं नाही तर तुम्ही मला कमेंट करा. ज्यांना खूप अडचण आहे व्हॉट्सअपला पण शेअर करा. अभ्यास करताना मी तुमच्यासोबत 24 तास आहे. मी तलाठी असल्यामुळे मला 24 तास काम करण्याची सवय. काही अडचण आली मी तुमच्यासाठी अवेलेबल आहे. इतरांसारखं आपलं काम नाही की नंतरच कॉल करा आणि हाच हे करा. तर लगेच म्हणजे कुठलाही समस्या असेल लगेच त्याचं A to Z करणार मी. तुमचा काही प्रॉब्लेम राहू द्या. तर मग आता इथपर्यंत तुम्हाला काही अडचण नाही. नंतर पार्लमेंटची मीटिंग, संसदेच्या मीटिंग्स
म्हणजे संसदेचे अधिवेशन ज्याला म्हणतो आपण, तर हे अधिवेशन 6 महिन्यापेक्षा जास्त गॅप असू नये त्याच्यामध्ये. तर मग सध्या अधिवेशनच जास्त भरत असल्यामुळे ही अट ऑटोमॅटिकच त्या ठिकाणी फुलफिल होते. तर 6 महिन्यापेक्षा जास्त गॅप अधिवेशनामध्ये असू नये. तर सध्या अलीकडे बघा बजेट सेशन झाले म्हणून मी इथं टायटल घेतलंय. तर एक अर्थसंकल्पीय अधिवेशन दरवर्षी असतं. अर्थसंकल्पीय अधिवेशन. त्याच्यानंतर मान्सूनमध्ये एक अधिवेशन असतं. मान्सून मधलं अधिवेशन हे जुलै ते सप्टेंबर या काळामध्ये असतं आणि दुसरं हिवाळ्यामधलं अधिवेशन असतं, विंटर सेशन. तर हे कळालं. 3 वेळा अधिवेशन झाल्यामुळे 12/3 ऑटोमॅटिकच दर 4-4 महिन्यालाच होतं समजा. असं काही फिक्स पिरियड नाही, पण हे 3 सेशन दरवर्षी होतात. त्यामुळे 6 महिन्यापेक्षा 2 अधिवेशनातला गॅप 6 महिन्यापेक्षा जास्त असू नये. प्रश्न कसा विचारतात? संसदेचे अधिवेशनामध्ये किती अंतर असू नये? तर 6 महिन्यापेक्षा जास्त अंतर असू नये. संसदेचे म्हणजेच किमान किती अधिवेशन झाले पाहिजे? दर 6 महिन्याला एक किमान 2 झाले पाहिजे. पण सध्या भारतामध्ये किती अधिवेशनं होतात? तर एकूण 3 अधिवेशनं भारताच्या संसदेचे होतात. एक म्हणजे बजेट सेशन, म्हणजेच यालाच अर्थसंकल्पीय अधिवेशन म्हणतात. आताच झालं बघा, अर्थसंकल्प मांडला. पण आता पूर्ण वर्षभर भेटत नव्हतं, म्हणून सध्या लेखा अनुदान मांडलं. म्हणजे छोटं मिनी बजेट मांडलं, लेखा अनुदान. कारण आता इलेक्शन येतंय म्हणून लेखा अनुदान मांडण्यात आलेलं आहे. जेव्हा इलेक्शन असतं तेव्हा फुल 12 महिन्याचा बजेट मांडता येत नाही. तर 2 महिन्यापुरतंच बजेट मांडलेलं आहे. आणि म्हणून हे सेशन दरवर्षी असतं, कारण दरवर्षी भारतामध्ये बजेट मांडला जातो. कधी बजेट मांडला जातो असंही विचारतात. पूर्वी फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी मांडला जात होता. आता भारतातला बजेट कधी मांडला जातो? 1 फेब्रुवारीला मांडला जातो. मान्सून सेशन कधी होतं? द मंथ्स ऑफ जुलै टू सप्टेंबर याच्यामध्ये मान्सून सेशन होतं. म्हणजेच पावसाळी अधिवेशन म्हणायचं. मान्सून म्हणलं काय लोक इंग्रजीतच शिकवायलंय. इंग्रजी मराठी दोन्ही लक्षात ठेवायचं. एखादी परीक्षा इंग्रजी भाषेत दिली ती पण पास झाला पाहिजे तुम्ही. मराठी पोरं इंग्रजीत पण मागे पडू नये. विंटर सेशन म्हणजे हिवाळी अधिवेशन आहे. हिवाळी अधिवेशन जनरली हे नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये दिल्लीला होत असतं. हे दोन्ही अधिवेशन दिल्लीला होतात. संसदेचे अधिवेशन आहेत. आपल्या विधानसभेचं हिवाळी अधिवेशन नागपूरला होतं. आपल्या विधानसभेचं अधिवेशन सुद्धा हिवाळी होतं, ते नागपूरला होतं. हे करोना काळामध्ये झालं नव्हतं बघा. तर मग 3 सेशन होतात. त्याच्यामुळे ही गॅप 6 महिन्याची जी अट आहे ती ऑटोमॅटिकच फॉलो केली जाते. तर मग अशा प्रकारे आपण भारतीय संसद हा टॉपिक पाहिलेला आहे. संसदेची रचना पाहिली, कलम पाहिले, लोकसभेची, राज्यसभेतला दोन्हीतला फरक पाहिला. आणखी पण पिक्चर बाकी आहे. सेकंड लेक्चरमध्ये अजून डिटेलमध्ये घेऊ आपण. लोकसभेचा सभापती, राज्यसभेचा सभापती हे सगळं आपल्याला बघायचंय. आणि हा सेंट्रल व्हिस्टा प्रोग्राम जो आहे, नवीन संसदेची इमारत तयार झाली, ही पण तुम्ही म्हणजे याच्याबद्दल डिटेल वाचून घ्या. चालू घडामोडीमध्ये याच्याबद्दल प्रश्न विचारतील. आणि जी अगोदरची ओल्ड संसदेची इमारत होती ती पण कोणी तयार केली वगैरे हे पण सगळं वाचून घ्या. तिथे प्रश्न येणार म्हणजे येणार. तर जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि ज्यांना बॅच जॉईन करायची तर त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, आपलं ॲप डाउनलोड करा. अत्यंत माफक दरामध्ये पॉलिटीची बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे. पॉलिटीचा मार्क जाणार नाही म्हणजे जाणार नाही. माझ्यासारखेच पॉलिटीचे आउट ऑफ मार्क तुमचे बरोबर येतील. तर धन्यवाद मित्रांनो.